सामन्याला सुरुवात होईल त्या ठिकाणी कौशिक गोरखणे गोलंदाज, विजय सुतार आणि दिनेश सुतार ही सलामीर जोडी श्री गणेश कृपा तांबड माल संघाची. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. आजच्या दिवसातला पहिल्या फेरीचा दुसरा सामना रंगेल त्या ठिकाणी. जबरदस्त सकाळचं सत्र आणि अगदी आपण घड्याळात तपासून पाहिलं तर 10:23 झालाय. पहिला सामना समाप्त झाला. विजय 11 बेलपाडा पराभूत झाला आणि एक पहिला विजय संपादित जयवागोबा ठाणेपाडा संघाने केलाय. कौशिक गोरखणे आहे गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती. या गोलंदाजाकडे ख्याती आहे, चेंडूला दोन्ही साईडनं वळवण्याची क्षमता आहे. कॉलवर सरळ बॅटचा वापर, क्षेत्ररक्षण नाही आहे. इंटू द गॅप मध्ये क्लास फटका त्या ठिकाणी. विजय नावाचा ब्रँडेड चौकार, सॉरी दिनेश. चौकार आलाय आणि या चौकाराने मात्र खातं ओपन झालं श्री गणेश कृपा तांबडमाल संघाचं. तसाच तसे प्रत्युत्तर दिलंय. एक्स्ट्रा कव्हरला चांगला चौकार आलाय दिनेशच्या बॅट मधून. आणि ख्याती आहे या दोन्ही फलंदाजाकडे. अनेक वर्ष क्रिकेटमध्ये रुजू केलेत हे दोन्ही फलंदाज. शॉर्ट ऑफ लेन खराब, फटका फसला होता त्या ठिकाणी. पण इथून मात्र गोलंदाज थोडासा चेंडू पासून लांब राहिला, थोडासा कालावधी कमी होता. चेंडू मात्र इरादे कुठे होते, चेंडूची फळी लागली कुठे. इथून निर्धाव चेंडू आलाय. चौकार आल्यानंतर निर्धाव चेंडू. गोलंदाज कौशिक गोरखणे आहे, त्या अनुषंगाने युवा टॅलेंट आहे गोलंदाजाकडे. यावेळेस खराब मिड विकेटला क्षेत्ररक्षण आहे. वन पाऊस चेंडूला करेल करेल तत्पूर्वी एकच धाब्यावर थांबवलं जातं आणि एक धाब्याने धाव फलक जाऊन पोहोचले 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन दी स्कोर कार्ड. अक्रॉस झाले होते पूर्णपणे. क्षेत्ररक्षण होतं त्या ठिकाणी. एक धाव मात्र स्कोर कार्ड प्रोग्रेस होईल. 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. कौशिक गोरखणे पॉवर प्लेच्या बंधनातला पॉवरफुल गोलंदाज ठरेल का? आणि इथून मात्र जबरदस्त विजयच्या बॅट मधून आलाय मैत्री ग्रुप चषक 2025 चा षटकार 6. अप्रतिम चेंडू खराब होता, त्याच्यावरती पनिशमेंट केलं जात आहे. षटकार आलाय त्या ठिकाणी विजयच्या बॅट मधून. दोन्ही बंधूंची जोडी आहे. इथून मात्र गतीमध्ये व्हेरिएशन झालं आणि हे गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि हे महत्वाचं असतं. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये म्हणतात ना, परिवर्तन करणे हा संसाराचा नियम आहे. कारण की निसर्ग देतो तो चेहरा आणि ओळख देते ती फलंदाजी. आतापर्यंत षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले या 11 आकड्यावरती. 11 रन ऑन द स्कोर कार्ड. कौशिक गोरखणे यावेळेस खराब चेंडू हाताला वॅकेंड एरियाला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत आणखी एक आलाय. वन बाउन्स सीमा रेखा पार. चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. स्वप्नील चिपाट या ठिकाणी दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज. आतापर्यंत सलामीर जोडी आहे. पहिल्या षटक आपण पाहिला, 15 धावा खर्च केल्या गोलंदाज कौशिक गोरखणेने. पण त्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी करेल स्वप्नील चिपाट. पहिलाच बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. अक्षय वेडका ते चेंडू खाली येईल आणि इथून मात्र चांगले एफर्ट दर्शवले होते. इथून मात्र
एकच धाव परिपूर्ण केली गेली. चांगला प्रयत्न दर्शवला आपल्या संघासाठी. 5 धावा या संघाचे मात्र प्रोप्रायटर आहेत अक्षयजी बेडगा साहेब. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. 16 धावा धावफलकावरती. वाईट सिग्नल आलाय. खराब चेंडू सूरजजी करपट सरांच्या आमच्यापर्यंत पोहोचवताना ही खराब हे चेंडू मात्र आहे ड्रम लाईनच्या बाहेर. विजय आहे. विजय सुतार स्ट्राईक एंडला. धडाडीचा पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंज ऑफ द पेस ही ख्याती आहे या गोलंदाजाकडे. कारण की इथून मात्र मनसोबा होता फलंदाजाचा पुढे जाऊन खेळण्याचा, पण इथून मात्र थांबवलं जातं फलंदाजाला. चांगली गोलंदाजी स्वप्नील चिपाट याची नेहमी चर्चा आपण राहिली की ती केलवा रोड आदिवासी प्रीमियर लीग मध्ये. इथून थांबलाय. इथून देखील मात्र निर्धाव चेंडू येईल. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत कमबॅक केलाय. आतापर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केलाय. एक बोनसच्या स्वरूपात वाईट चेंडू हाताळला होता. सेकंदरीत 2 धावा खर्च केल्यात. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित आपण पहिला 3 चेंडू शिल्लक असतील. धावफलक 17 एकडावरती. क्रॉस झाले मात्र स्क्वेअर लेगला मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल का? डेंजर एंडकडे आले होते. इथून मात्र 2 धावा परिपूर्ण झाल्यात आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 19 धावा. 19 रन ऑन द स्कोर कार्ड. जबरदस्त सुरुवात आहे आतापर्यंत. चांगला कमबॅक केलाय गोलंदाज स्वप्नील चिपाटने. या वेळेस बॅकएंड एरियाला क्लिअर करेल का? कार्पेटला रोल करत चेंडू मात्र येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालं. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचले 21 सेकंदावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 21 रन ऑन द स्कोर कार्ड. यावेळी क्रॉस झाले होते. चेंडू मात्र गतीवरती स्वार झाला आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकांच्या समाप्तीखेरीज प्रथम फलंदाजी करत असताना श्री गणेश कृपा तांबडमाल जाऊन पोहोचलाय 21 या आकड्यावरती. बिनबाद, नाबाद, जिंदाबाद. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजेला. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा मैत्री ग्रुप चषक 2025 मध्ये सर्वांचं मान्यवरांचं प्रेक्षक वर्गांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाज आपण पाहिलं. गोलंदाजी मार्क वरती साहिल चापके ज्याचा मात्र प्रचंड सराव प्रचंड मेहनत त्याच्या नावावरती आहे. खूप कमी वयात मोठं नाव आहे या गोलंदाजाचं. अष्टपैलू एक खेळाडू म्हणून पाहिलं जातं केलवा रोड विभागातील साहिल चापके. यावेळेस अप्रतिम पहिलाच बॉल गतीवरती स्वार झाला. गतीचा रफ्तार की सौदागर. निर्धाव आलाय चेंडू. कारण की साहिल चापकेकडे ॲबिलिटी आहे. चांगला फलंदाज आहे आणि तितकाच चांगला गोलंदाज देखील आहे. अष्टपैलू खेळाडू म्हणून पाहिलं जातं. सहर्ष हार्दिक स्वागत. आमचे साथी समालोचक आमचा समवेत लाभले गेलेत. अनिकेत जे रावते व्हॉइस ऑफ माडसेत. यावेळी शॉर्ट ऑफ लेन चेंडू पनिशमेंट केलं जात आहे. वॅकेंड एरियाला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आलाय. सीमारेखा पार. चौकार 4. धन्यवाद. निशाना कहीं पे निगाहे कहाँ पे यहाँ पे देखने को मिला. जबरदस्त शॉट ऑफ लेन आखू टप्प्याचा चेंडू होता. त्याच्यावरती पनिशमेंट केलं दिनेश सुतारने. कारण की त्यांचा फेवरेट शॉट आहे. आपण नंडोऱ्याचं मैदान आठवलं तर चांगली खेळली. त्या मैदानावरती देखील
आहे. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे. एका बाजूला साहिल चापके तर एका बाजूला दिनेश सुतार. यावेळेस खराब चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट होईल आणि 2 धावा परिपूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 27 आकड्यावरती. 27 रन ऑन दी स्कोर कार्ड. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. उर्वरित आपण पाहिलं 3 चेंडू शिल्लक असतील. तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. साहिल चापके आतापर्यंत थोडासा डगआउट मध्ये आहेत. 6 धावा खर्च केल्या 3 चेंडू मागे. चेंज ऑफ पेस व्हेरिएशन झाला. मिडॉनला क्षेत्ररक्षण आहे. भरत राठोड मात्र त्या ठिकाणी चेंडूला कलेक्ट करेल. अचूक फेकीपर्यंत एक धाव आणि 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 28 आकड्यावरती. 28 रन ऑन दी स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅकफुट स्क्वेअर लागला. क्षेत्ररक्षण नाही आहे त्या ठिकाणी. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झालं आणि बघता बघता 2 धावा परिपूर्ण केल्या. 30 धावा धावफलकावरती जाऊन पोहोचले. आतापर्यंत सलामीची जोडी अजूनही मैदानामध्ये आहे. चांगली पार्टनरशिप आहे आतापर्यंत. सकाळच्या सत्रामध्ये पहिला सामना देखील आपण पाहिला. लोएस्ट स्कोर मॅच झाली. 31 धावांचं माफक लक्ष होतं ठाणेपाडा संघाला. इथून तिसरं षटक आहे प्रगतीपथावर. आतापर्यंत शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. चांगली गोलंदाजी साहिल चापके. यावेळी सप्रतिम वेगावरती स्वार झालाय. नो चेंडू पंच घोषित करताना सुदर्शन चक्र मात्र फिरवलं जाईल या चेंडूवरती. फ्री हिट सिग्नल आलाय. लायसन्स असेल या चेंडूवरती विजयसाठी. विजय सुतार आणि दिनेश सुतार ही बंधूंची जोडी आहे मैदानामध्ये. याही वेळेस क्रॉस राऊंड खेळण्याचा प्रयत्न. वाईट सिग्नल. अवांतर धाव स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 31 रन ऑन दी स्कोर कार्ड. 31 धावा. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. विदाऊट लॉस ऑफ विकेट. चांगली ख्याती, चांगली फलंदाजी, दांडगा अनुभव देखील आहे. दोन्ही संघ तुल्यबळ मातंबर आणि यावेळेस मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन नाही आहे. नो चेंडू पंच घोषित करले आहे. चंद्रकांत निमला सरांचा इशारा या ठिकाणी आहे. एकंदरीत 3 धावा स्कोर कार्ड वरती ऍड होतील. पुन्हा एकदा लायसन्स असेल. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. साहिल चापके दिशाहीन गोलंदाजी करतोय. दबाव आहे, प्रेशर आहे. 35 धावा धावफलकावरती. 35 रन ऑन दिस स्कोर कार्ड. यावेळी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. कॉन्फिडन्स झाली. क्षेत्ररक्षण आहे. डेंजर एंड कडे आले होते. लांबी संधी होती त्या ठिकाणी. यस, 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीकरीस 35 धावा विदाऊट लॉस ऑफ विकेट. प्रथम फलंदाजी करत असताना श्री गणेश कृपा तांबडमाल संघ. जबरदस्त सुरुवात आहे आतापर्यंत. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. या स्पर्धेची निभावाली आहे. पण पाहिलं सामना संपल्यानंतर कंपल्सरी हँडशेक करणं असेल. विजेच्या खांबाला किंवा तारेला डायरेक्ट चेंडू लागला तर डेड चेंडू घोषित केला जाईल. सामना बरोबर सुटला तर सुपर ओव्हर आणि 12वा खेळाडू कंपल्सरी असेल. हे स्पर्धेची निभावाली आहे. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 3 षटकांचा खेळ समाप्त अखेरीस प्रथम फलंदाजी करताना विदाऊट लॉस ऑफ विकेट तांबडमाल संघ 35 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गणेश तांडेल हा गोलंदाज. डेट ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज ठरेल का? जेव्हा जेव्हा शेवटचे षटक असते ते षटक आपण पाहिलं तर मारामारीचं, हाणामारीचं असते. कारण की आतापर्यंत मजबूत परिस्थितीमध्ये गणेश कृपा, श्री गणेश कृपा तांबडमाल संघ आहे. आतापर्यंत एकही गडी गारत नाही. या 6 चेंडूमध्ये किती धावा जमेल? मोठा प्रहार केलाय.
मिड विकेटच्या डोक्यावरून येईल का आणि इथून वन बाउन्स चौकार येईल आणि या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचले 39 सेकंदावरती. पहिल्याच चेंडूवरती आक्रमण केलं दिनेश सुतार. या चौकाराने 39 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. सरपॅटचा वापर भरत राठोड आहे त्या ठिकाणी. चांगला क्षेत्रक्षण होईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झाला आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने 41 धावा धावफलकावरती. 41 रन ऑन दी स्कोर कार्ड. 41 धावा. 4 चेंडूंचा अवधा खेळ बाकी आहे. हे शेवटचं आणि अंतिम षटक आहे. त्यानंतर कॉलिंग असेल करसोंडा ब संघ कर्णधार आणि मैत्री ग्रुप केल्वे रोड ची स्पर्धा आपण पाहत आहेत. तोच संघ नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. एक धावेवर थांबवलं जातं आणि एक धावेने धावफलक जाऊन पोहोचलंय 42 सेकंदावरती. 42 रन ऑन द स्कोर कार्ड. गोलंदाज गणेश तांडेला आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळले. 7 धावा खर्च केल्यात. मोठा प्रहार केलाय इथून मात्र मिडॉनच्या डोक्यावरून मोठा षटकार. या ठिकाणी विजय सुतारच्या बॅट मधून षटकार 6. धन्यवाद. धन्यवाद. बॅक टू बॅक 2 दुसरा षटकार आलाय आणि या दुसऱ्या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले 54 या आकड्यावरती. 54 रन ऑन दी स्कोर कार्ड. जबरदस्त. विजय सुतार इज ऑन फायर. हॅट्रिक षटकार होईल का? इथे नाहीये. फटका फसला होता. एक धाव परिपूर्ण केली जाईल विदाउट लॉस ऑफ विकेट. प्रथम फलंदाजी करत असताना 55 धावा जमवल्या गेल्या आणि 56 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. नेक्स्ट पुकार आहे करसोंडा ब संघ आणि मैत्री ग्रुप केल्वे रोड. या मायक्रोफोन वरती ऐकूया व्हॉइस ऑफ केल्वे रोड अनिकेत रावते. थँक्यू व्हेरी मच. तर मैत्री ग्रुप केडवे रोड संघाचा कर्णधार लगेचच नाणेफेकीसाठी यायचा आहे. चालू असलेला सामना आपल्या भेटीसाठी आपण बघतोय. एका बाजूला जागमाता देवीफडा विरोधात साईकृपा थांबडमाल हा संघ. नक्कीच 56 धावांचं आव्हान मात्र 24 चेंडूमध्ये ठेवलं गेलंय श्री जागमाता देवीफडा या संघासमोर. आणि त्याचा पाठलाग करत असताना कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, कशा प्रकारे स्ट्रॅटजीज आखल्या जातील हे मात्र बघणार आहोत. तर नक्कीच दोन्ही संघ मातब्बर ब्लॅड्यात. एका बाजूला आपण नाण्याची एक बाजू पडताळून बघितली, दुसरी बाजू नक्कीच पडताळून बघणार आहोत येणाऱ्या कालामध्ये. तर 24 चेंडू आणि 56 धावांचं आव्हान मात्र ठेवलं गेलंय श्री जागमाता देवीफडा या संघासमोर. नक्कीच जागमाता देवीफडा संघाकडे सुद्धा चांगली बॅटिंग लाईन आहे आणि नक्कीच हा सामना बघण्यासाठी रंगत येईल यात काही शंका नाही आहे. तर लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे तांबडमाळ संघ आणि 2 सलामीवीर लगेचच मैदानामध्ये पाठवायचे आहेत जागमाता देवीफडा संघाच्या माध्यमातून.
लगेचच नाणेफेकीसाठी संदेश रुपासरी सरांना विनंती असेल की आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करतोय. तर नक्कीच मैत्री ग्रुप केळवे रोड संघाचा कर्णधार मार्गक्रमण करतोय टास्क बॉक्स कडे. चेंबे करसोंडा ब संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी जायचं आहे. तर अनिकेतजी चिपाड सरांना विनंती करतोय की आपण नाणेफेकी करून घ्यायची आहे. तर दोन सलामी वीर मैदानाच्या आतमध्ये जाताना बघायला मिळतील. एका बाजूला साहिल रमेश चाफके तर एका बाजूला कौशिक गोरखाणे आपल्याला बघायला मिळणार आहेत. नक्कीच पूर्ण चांगली जोडी सातत्याने या जोडीवरती आत्मनिर्भर असणार आहे चाकमता देवीपाडा संघ. ही Thank जोडी you. किती मोठी Thank सक्सेस you. झाली. या ठिकाणी पहिल्या फेरीचा तिसरा सामना रंगेल मैत्री ग्रुप केलवे रोड. तर एका बाजूला जय अंबेकर सोंडा आणि निकेत चिपाड सरांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉलिंग चॉईस दिली जाईल. कॉलिंग असेल मैत्री ग्रुप केलवे रोड. छापा या ठिकाणी नक्कीच केलवे रोड संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय असेल तुमचा? फील्ड प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. प्रतिस्पर्धी संघाला किती धावा रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55 पर्यंत. तुमचा शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. तुमचा होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंड वरती तुमचा नक्कीच गोलंदाज असं पॉवर प्लेच्या बंधनातला कोणता पॉवरफुल गोलंदाज असेल? नरेश पठारी. नरेश पठारी. थँक्यू व्हेरी मच. हे होते कॅप्टन केलवे रोड. त्यानंतर आपण जयंबे करसोंडा तुम्हाला प्रथम फलंदाजी केलंय. तुम्ही किती धावापर्यंत जमवण्याचा प्रयत्न असेल? आमचा विचार आहे 50+ करूनच 50+ करणार असं नक्कीच म्हणतायत. शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. या मैदानावरती खेळताना तुम्ही लाईव्ह मॅच खेळत असाल, तुमचा रिॲक्शन काय असेल? खूप चांगला म्हणजे सांगायला गेलं तर चांगलं आम्ही बॅटिंग फील्ड करू आणि पुढे जायचा प्रयत्न करू. शेवटचा आणि अंतिम प्रश्न असेल. येतं टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम जोरदार चालू आहे. तुम्ही असा कोणता खेळाडू आहे जो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये त्याला तुम्ही फॉलो करता? रोहित शर्मा. टेनिस बॉल क्रिकेटचा आपला करण अंबाला. करण अंबाला. चल, हे होते कॅप्टन. थँक्यू व्हेरी मच. जास्त वेळ घेणार नाही. जय अंबे करसोंडा दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक. ओव्हर टू यू आणि केत रावते. सामन्याला सुरुवात झाली. पहिला चेंडू पंचांचा दर्शवत असताना स्वेर चेंडू. या स्वेर चेंडूने मात्र संघाचं खातं ओपन झालंय. चाकमता देवीपाडा संघाचा ऑन स्ट्राईक वरती आपण कौशिक गोरखांना बघू शकतात. अष्टपैलू नेतृत्व करणारा खेळाडू आपण ऑन स्ट्राईक वरती बघतोय. तर एका बाजूला साहिल चापक्या. नक्कीच दोन्हीचा फलंदाज अप्रतिम फॉर्म मध्ये चालले. यंदाच्या हंगाम भन्नाट फॉर्म मध्ये असलेले दोन्ही खेळाडू आपण बघतोय. हलक्या हाताने मात्र चांगल्या चेंडूवरती सन्मान दिला गेलाय. स्ट्राईक रोटेट मात्र केली गेली आहे. एक धावेनिशी धावसंख्या पुढे सरकताना बघायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली गेली आहे दोन्ही आकड्यावरती. तर नक्कीच गोलंदाज मार्ग वरती आपण बघतो निलेश हाडळ मनोर विभागातील हा संघ आपण बघतोय. एक चांगला गोलंदाज आहे. पालघर तालुक्यातील नामवंत गोलंदाज आहे. पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालाय. दुसरा चेंडू घेऊन तयार असेल. राईट मोर द विकेटने. त्यामुळे साहिल उंचावर मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. नक्कीच सुवर्ण संधी होती. नक्कीच या ठिकाणी गमावली गेली आहे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून. नक्कीच थोडासा नाराज असेल. संधी मात्र गमावली गेली आहे. त्या चेंडूवरती निर्माण झाली होती आणि साहिल मात्र हास्यास्पद करत असताना बघायला मिळतोय. नक्कीच चांगला चेंडू होता. मात्र बॉटम मॅच लागली. त्या ठिकाणी एक संधी निर्माण झाली होती परंतु ती गमावली गेली. या एक धाव त्या चेंडूवरती सुद्धा आली. धावसंख्या 3 वरती जाऊन स्थिरावली जाते. चांगली गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी करत असताना निलेश बघायला मिळतोय. यावेळेस नक्कीच कौशिकाला ऑन स्ट्राईक वरती दुसरा चेंडू निलेश हाडळ बॉलिंग मार्क वरती. यावेळेस रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट. पंचांकडे मात्र दाद मागितली गेली आहे. पंच दर्शवत असताना बॅटची एज लागली आहे. त्या कारणास्तव मात्र एक धाव आली आहे. नक्कीच यावेळेस चांगला प्रयत्न केला गेला होता परंतु रडारमध्ये चेंडू असल्या कारणास्तव नक्कीच मिस झाला. त्या कारणास्तव एकेरी दुहेरीने मात्र धावसंख्या पुढे जाताना बघायला मिळत आहे. किस मोठ्या फटकेच्या शोधामध्ये दोन्ही फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. तर मैदानाच्या बाहेर कौशिक गोरखाने यांचे वडील या मॅचचा आनंद घेताना
नक्कीच आशा असतील, अपेक्षा असतील त्यांच्या मुलाकडून की मोठे फटके खेळून आपल्या संघाला विजयी करून दिलं पाहिजे. परंतु असं काही अजूनही मैदानामध्ये घडलं नाहीये. तर साहिल यावेळेस स्ट्राईक वरती यावेळेस फेवरेट शॉट आपला ट्रेडमार्क शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बीट झालाय. नक्कीच हीच खासियत आहे या गोलंदाजाची. उगाच पालघर तालुक्यातील नामवंत गोलंदाजामध्ये माझी वर्णी लागत नाहीये हे दर्शवत असताना गोलंदाज निलेश मैदानाच्या आतमध्ये. तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली आहे. दोन्ही बाजूने तुल्यबल असा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना स्कोर कार्ड जाऊन पोहोचते गेल्या 4 या आकड्यावरती. यावेळेस अप्रतिम कनेक्शन स्वीट आवाज बॅट मधून आलाय सरळ आउट ऑफ दी पार्क. 6 धावांसाठी साहिल नावाचा ब्रँडेड षटकार 6 डीजे. धन्यवाद डीजे. अजून एक चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडू 10 धावा स्कोर कार्ड वरती धावा जाऊन पोचले गेलेत. अजून एक चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू नक्की साहिलने वेट केले. तदनंतर आउट ऑफ दी पार्क पार्किंग स्लॉट मध्ये चेंडूला पाठवला गेला सरळ 6 धावांसाठी. इथून पॉवर प्लेच्या षटकातील अजून एक चेंडू शिल्लक असेल. तर यापुढे होणारा सामना आपण बघणार आहोत. करसंडाबा विरुद्ध मैत्री ग्रुप केळवे रोड या दोन संघांदरम्यान असेल. तर चालू असलेला सामना आपण बघतोय. श्री गणेश कृपा तांबडमाळ विरोधात झाकमाता देवीपाडा. धावसंख्या 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 10 धावा झालेत स्कोर कार्ड वरती. यावेळेस अप्रतिम फटका चेंडू फायनल रिझन मध्ये नोमन्स लँड कडे शतरक्षक चेंडूला फील्ड करेल. तद्वर मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण होत्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेलाय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट चित्त्याच्या चपळा येणं मात्र 3 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. धावसंख्या 3 ने पुढे सरकताना बघायला मिळत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचलेली 13 या आकड्यावरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली 13 या आकड्यावरती. तर नक्कीच पुढचा गोलंदाज सज्ज होईल. तद्वर ऐकूया आता डीजेला. धन्यवाद डीजे. नक्कीच जास्त वेळ घ्यायचा नाही प्लीज. तांबडमाळ संघ आपल्याला विनंती करतोय लगेचच दुसरा गोलंदाज प्रगती पथावर घेऊन यायचं. कर्णधाराला विनंती असेल जास्त वेळ घ्यायचा नाहीये. नक्कीच टाइम लाईन मात्र आपल्यासाठी स्टार्ट झाली आहे. 4 षटक 20 मिनिटांमध्ये हाताळणं अनिवार्य असेल याची नोंद घ्यायची आहे. गोलंदाज पहिलं षटक स्वतःसाठी आणि संघासाठी दुसरं षटक हाणण्यासाठी गोलंदाज सज्ज झालाय. दिलीप गोलंदाजी मार्क वरती. इथून साहिल भन्नाट फॉर्म मध्ये नुकतंच झालेलं मधुकर पिलेना चषक असेल दंडोरच्या ते मैदान अप्रतिमरित्या गाजवलं गेलं. रनरअप आयकॉन प्लेअर म्हणून निवड झाली होती एकविरा स्पोर्ट्स केळवे या संघाच्या माध्यमातून. आणि त्या ठिकाणी रनरअप मात्र त्या ठिकाणी मिळवला होता. त्या सामन्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये अप्रतिम फलंदाजी करताना बघायला मिळाला होता साहिल चापके. 18 चेंडू आणि 43 धावांची गरज असूनही मैदानामध्ये नक्कीच रंगत दार हा सामना होणार आहे यात काही शंका नाही आहे. यावेळेस चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू मिसफील्ड त्या ठिकाणी झाली आहे. क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचेल तद्वर मात्र 2 धावा पूर्ण होत आहेत. की चेंडूला स्टॉप मात्र त्या ठिकाणी मिळवला. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे. नक्कीच काय घडतंय नक्कीच संधी निर्माण झाली होती यावेळेस सुद्धा. चौथी धाव घेतली जाईल का. डेंजर हेडकडे कौशिक धावतोय परंतु खराब फेकी होत कारणास्तव मात्र 4 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. नक्कीच अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट कौशिक आणि साहिलच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. खराब फेकी होते. चेंडू चांगल्या प्रकारे अडवला गेला होता परंतु फेकी तितकी चांगली राहिली नाहीये. त्या कारणास्तव 4 धावा सहजरित्या पूर्ण झाल्यात. धावसंख्या 4 ने फ्लाय होत्या जाऊन पोचली गेली 17 या आकड्यावरती. पूर्ण अजूनही 39 धावांची गरज असणार आहे विजयासाठी.
की चांगली बॅटिंग बघायला मिळतं साहिलच्या माध्यमातून आपल्या संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना बघायला मिळतो साहिल मैदानाच्या आतमध्ये. दुसरा चेंडू पुन्हा एकदा उत्साह मारण्याचा प्रयत्न नक्कीच हलक्या हाताने मात्र त्या ठिकाणी स्वेट बघायला मिळेल. बॉटम एज लागली गेली त्या कारणास्तव मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण होते. नक्कीच डिसिप्लिन क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहे. एक मोठा फट केल्यानंतर सातत्याने स्कोर कार्ड पुढे नेण्याचं कार्य हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करताना बघायला मिळत आहेत. यावेळेस कौशिक आलाय. मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये असणार आहे. मागच्या षटकामध्ये सुद्धा सातत्याने प्रयत्न करत होता परंतु तो काही शोधला नाही. यावेळेस चांगला फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतोय परंतु रोखू शकणार नाही. सरळ आउट ऑफ द पार्क. षटकार मैत्री ग्रुप चषक. थँक्यू डीजे. नक्कीच चेंडू रडार मध्ये होता आणि आउट ऑफ द पार्क पाठवलं कौशिक या फलंदाजानं. आक्रमकता धारण केली गेली. यावेळेस पुन्हा त्या झोन मध्ये कव्हरच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय तर मात्र एक धाव सहजरित्या पूर्ण होत आहे. नक्कीच एका धावेवरती साहिल थांबवत असताना धावसंख्या 1 ने फ्लाय झाली, जाऊन पोचली गेली 25 या आकड्यावरती. अजून इथून येणारे चेंडू असतील, अजूनही 2 चेंडू शिल्लक असतील. 14 चेंडू आणि 31 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. 14 चेंडू आणि 31 धावांचं हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. 5वा चेंडू यावेळेस दिलीप याचा उंचावर मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू खाली कोणतीच चुकी करणार नाहीये. एक सोपा झेल फलंदाज साहिल ठरलाय फेल. बॅक टू द पवेलियन डीजे. तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जातोय अक्षय. नक्कीच जागवंत देवफळा संघाचा आधारस्तंभ म्हणून याच्याकडे सुद्धा बघितलं जात आहे. तर मात्र समीकरण चेंज झालंय. 13 चेंडू आणि 31 धावाची गरज असणार आहे. धावा बघितल्या तर जाऊन पोचल्या गेल्या 24 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट अशी स्थिती मात्र जागमाता देवफळा संघाची आपण बघतोय. साहिलच्या जागा घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं तर अक्षय यावेळेस चांगला फटका पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने त्याच क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जातो. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे. नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट कौशिकच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. या 2 धावा या चेंडूवरती आल्यात. धावसंख्या 2 ने पुढे जाताना बघायला मिळत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली 27 या आकड्यावरती. धन्यवाद डीजे. नक्कीच तिसरं षटक घेऊन गोलंदाज जयेश गोलंदाजी मार्क वरती. तर इथून 12 चेंडू आणि 29 धावांची गरज असणार आहे. 14.50च्या सरासरीनं धावा थांबवाव्या लागतील आणि अजूनही कौशिक मैदानामध्ये आहे. तत्पर मात्र
नक्कीच प्लॅनिंग स्ट्रॅटेजीनुसार चालत असेल यात काही शंका नाही आहे. सातत्याने आपल्या संघाला विजेच्या दिशेने वाटचाल करून जर अक्षय बेडगा यांनी हा सामना फिनिश केला तर अभिजित चिंबाडेकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलाय 500. तर कौशिक आहे ऑन स्ट्राईक वरती. पहिला चेंडू जयेश यांचा यावेळेस हलक्या हातानं प्लेसमेंट केली गेली. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु नक्कीच रोखून ठेवलं गेलं. या एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या एकने वाढत असताना जाऊन पोहोचली 28 या आकड्यावरती. नक्कीच अर्धा पल्ला मात्र पार केला गेलाय. जागमाता देवीपाडा संघाच्या माध्यमातून इथून येणाऱ्या 11 चेंडू आणि 28 धावांची गरज. नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली या त्यामुळे संघाच्या माध्यमातून आतापर्यंत. यावेळेस नक्कीच पंचांच्या हवेच एक सुप्पा असेल गोल्डन डकचा शिकार होत असताना अक्षय वेडगा बॅक टू दी पवेलियन गॉन डीजे. धन्यवाद डीजे. तर अक्षयच्या जागी गेल्या स्वप्नील. अष्टपैलू नेतृत्व आपण बघितलं तर गोलंदाजीमध्ये चांगली गोलंदाजी राहिली आहे. त्यानंतर फलंदाजी मार्ग वरती आलाय. नक्कीच कुठेतरी टर्निंग पॉईंट ठरू शकतं. सैल चापकीचा तो विकेट नंतर धावांवरती अंकुश लागला गेलाय. यावेळेस चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघतोय. आपल्या बोटांतील जादू प्रदर्शित करत असताना गोलंदाज जयेश बघायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू. नक्कीच पंचांची वाद करायचा नाही प्लीज. पंचांचा निर्णय हा अंतिम राहील. काय गोलंदाजी साकारतो मिस्टर जयेश. अप्रतिम गोलंदाजी की ज्यावेळेस पुन्हा एकदा संधी निर्माण झाली होती, पुन्हा एकदा इज लागली गेली. या कोणतीच धाव येत नाही यात. सुपर सेल रक्षकाच्या माध्यमातून सोडला गेलाय आणि किती हानिकारक ठरू शकतो तो स्वप्नील सारख्या फलंदाजाचा झेल सोडणं. काय गोलंदाजी राहिल्या. फक्त एक धाव खर्च केले 4 चेंडूंमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू निर्धाव आला. प्रेशर आणि प्रेशर मैदानाच्या आतमध्ये. सामना होता कुठे, जाऊन राहिलाय कुठे. यावेळी पुन्हा एकदा त्याच झोनमध्ये काय गोलंदाजी राहिली. एक धाव पूर्ण झाली. या दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. की डेंजर हेडकडे कौशिक धावतोय, परंतु 2 धावा सहजरित्या पूर्ण होतील. नक्कीच टर्निंग पॉइंट ठरेल. साहिल चापकीची विकेट यात काही शंका नाही. या चांगली गोलंदाजी बाबा मात्र केलं जाईल. गोलंदाज चेसच्या माध्यमातून काय षटक हाताळलं गेलं. अवघ्या 3 धावा खर्च करतोय. महत्वाच्या क्षणी महत्वाच्या षटक हाताळत असताना काय गोलंदाजी राहिली. धावसंख्या ती 30 धावा. इथून येणारे 6 चेंडू आणि 26 धावांची गरज असणार आहे. अजूनही कौशिक सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये आणि कौशिककडे ती क्षमता आहे. नक्कीच आशा आणि अपेक्षा सुद्धा असतील ज्यामध्ये देवीपाडा संघाच्या माध्यमातून की या 26 धावा करणं खूप महत्वाचं असेल विजयासाठी. जर 25 धावा केल्या तर नक्कीच सुपर ओव्हर बघायला मिळेल. पहिल्या दिवशी सुपर ओव्हर झाली रॉयल किंग सारावली विरोधात साई 11 टिगर या संघाच्या दरम्यान. पहिल्या दिवशी या स्पर्धेची पहिली सुपर ओव्हर बघायला मिळाली होती. आजच्या दिवसामध्ये तसंच काही घडू शकतं का हे मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. सकाळच्या सत्रामध्ये आपण बघतोय आजच्या दिवसातील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना साऊंड ठेपलाय अंतिम षटकामध्ये, ज्या ठिकाणी देववाडा संघाला गरज आहे 6 चेंडू आणि 26 धावांची. अजय शेवटच्या षटक हाताळण्यासाठी यावेळेस पहिल्या चेंडूवर अप्रतिम स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आउट ऑफ द पार्क कौशिक नावाचा ब्रँडेड षटकार 6. कम ऑन डीजे.
धन्यवाद डीजे. यावेळेस मात्र मॅच मध्ये रंगत आली आहे. नक्कीच थोडंसं प्रेशर हटवण्याचं काम त्या ठिकाणी कौशिकनं केलंय. पहिल्या चेंडूवरती अजयच्या चेंडूवरती सरळ चेंडूला एक्झिक्यूट केलं. 6 धावांसाठी इथून येणारे 5 चेंडू आणि 20 धावांची गरज. दुसरा चेंडू पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न नक्कीच सव्वीस झाला. एकदा पूर्ण केली आहे. नक्कीच कौशिक प्रयत्न करतोय स्वतःकडे स्ट्राईक ठेवून घेण्याचा. नक्कीच 2 धावा सहजरित्या पूर्ण. 4 चेंडू 18 धावांची गरज असणार आहे. नक्कीच चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये की ज्यावेळेस गोलंदाजाला कानमंत्र दिलं जाईल यात काही शंका नाही. इथून 4 चेंडू आणि 18ची गरज आहे. 3 मोठे फटके विजयी करून देईल ते मात्र जगमाता देववाडा संघाला. तर चांगले चेंडू डिलिव्हर केले तर विजय होईल तांबडमाळा संघ. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू चेंडू हव्यामध्ये की क्षेत्ररक्षक प्रयत्न करतो शिवाच्या आकांताने, परंतु 2 धावा काही रोखू शकणार नाही यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, परंतु चेंडू स्टॉप केला गेला आणि 2च धावेवरती समाधान मानावं लागेल. इथून येणारे 3 चेंडू आणि 16ची गरज असणार आहे. हा चेंडू नक्कीच निर्भर करणार आहे की कोण विजयी होईल. चा महत्वपूर्ण चेंडू असणार आहे. इथून 3 चेंडू आणि 16ची गरज आहे. यावेळेस उंचावरून फटका सरळ आउट ऑफ द पार्क. मिड विकेट क्लिअर करणारा मैत्री चषक षटकार 6. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. यावेळेस नक्कीच रंगत आली आहे सामन्यामध्ये. 2 चेंडू 10ची गरज असणार आहे. कौशिक मात्र आक्रमकता धारण केली गेली आहे. सातत्याने मॅचला पुढे नेण्याचं कार्य वन मॅन शो करत असताना लढवई या भूमिकेमध्ये बघायला मिळतोय. इथून 2 चेंडू 10ची गरज. अजय वरती प्रेशर आहे. या चेंडू वरती कशा प्रकारे डिलिव्हर केला जाईल. यावेळेस चांगला फटका चेंडू नक्की स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आलाय. जे चेंडूला फील्ड करेल तर मात्र 1 धाव सहजरित्या पूर्ण होत्या. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण होत्या. इथून येणारे 1 चेंडू आणि 8ची गरज आहे. इथून जर 7 धावा आल्या तर नक्की सुपर ओव्हर बघायला मिळेल, परंतु तसं काही घडू शकतं का मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा चेंडू असेल. शिल्लक 8 धावांची गरज आहे. जर 7 धावा झाल्या तर सुपर ओव्हर बघायला मिळेल. शेवटचे चेंडू गोलंदाज अजय. तर नक्कीच विजयी झालाय तांबडमाळा संघ. नक्कीच कॉंग्रॅच्युलेशन असेल तर तितकंच कौतुक असेल देववाडा संघाचं. चांगली खेळ आपण दर्शवला त्या ठिकाणी. तर हँडशेक करून घ्यायचं प्लीज. या स्पर्धेची नियमावली आपण बघितलं तर सामना संपल्यानंतर कंपल्सरी हँडशेक करायचा आहे. आणि प्रत्येक संघाचा कर्णधाराने एक विनंती असेल की ज्यावेळेस आपला सामना मैदानाच्या आतमध्ये चालू असेल 12वा प्लेयर आमच्यापर्यंत येऊ द्यात. तर लगेचच साई कृपा तांबडमाळा संघ हँडशेक करून घ्यायचं प्लीज. तर नक्कीच थोडासा नाराज आहे कौशिक. मात्र लढवाई भूमिका बघायला मिळाली. वन साइड एका बाजूने लढत असताना नक्कीच, परंतु हार्डलक म्हणता येईल आजचा दिवस. हँडशेक करायचं आहे तर लगेचच मैदानामध्ये उतरायचं आहे मैत्री संघ. नक्कीच फलंदाजीसाठी या ठिकाणी खुर्च्या ठेवल्या गेल्यात. फलंदाजाने तिथूनच मैदानाच्या आतमध्ये जायचं याची सुद्धा नोंद घ्यायची आहे प्लीज. करचोंडावर संघाला विनंती असेल.